येस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. पुढच्या संडेला परीक्षा होणार आहे. तसेच काल मी जसं सांगितलेलं की काल टॉप 51 MCQ जे मागच्या वर्षभरात जे चालू घडामोडी घडले आणि जे येण्याचे चान्सेस आहेत ते काल आपण 51 MCQs केलेत. आज बघू शकता राहिलेले 51 MCQs आहेत, म्हणजे दोन पार्टमध्ये आहे. काल पार्ट 1 केलेला, आज पार्ट 2 केलेला. कारण इथून पुढचा आठवडा बघू शकता की आपल्याला करंट अफेअर्ससाठी टाइम भेटणार नाहीये. कारण सोमवार ते शुक्रवार पूर्ण पॅक्ट असणार आणि मग शनिवार एक दिवस परीक्षेच्या पूर्वी आपल्याला रेस्टच करायचा आहे. त्यानंतर पुढच्या संडेला परीक्षा आहे 4 तारीख. त्यानंतर नेक्स्ट संडेला पण त्याच्या 11 तारखेला परीक्षा आहे. म्हणून हे बघू शकता की वॅकन्सी आणि हे सगळं जर बघितलं की 700च्या आसपास पोस्ट आहेत दोन्ही ह्याला आणि गट कल तर 800 आहेत. लक्षात ठेवायचं की 55+ 60चा तर आपण जे हे मोहीम जी चालवलेली ती 60+ टार्गेटची आहे. पण 55+ तुम्ही ट्राय करायचंच आहे 100%. मी सांगतो 55+ला तुमची आरामात निघून जाईल प्रिलिम्स. मग चला लेट स्टार्ट की जे बाकीचे राहिलेले जे 51 MCQs आहेत ते आपण फास्ट फॉरवर्डमध्ये घेऊ. जसं कालच्या लेक्चर जे झालं फास्ट फॉरवर्डमध्ये कमी वेळेत जास्त आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला. गयानामध्ये कोठे भगवान हनुमानची 16 फूट उंचीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे? जॉर्ज टाउन, बर्बीस, एसेबिको कोस्ट, न्यू एम्स्टरडॅम. येस, तर ह्याचं योग्य उत्तर आहे एसेक्युबो कोस्ट. आता लक्षात ठेवा, उलटा पण प्रश्न होईल की 16 फूट स्टॅच्यू जे हनुमानची जी मूर्ती आहे ती कुठल्या देशामध्ये स्थापित करण्यात आली आहे? तर गयाना. लक्षात ठेवा. आणि गयानामध्ये पण कुठल्या शहरात? एसेक्युबो कोस्ट. एसेक्युबो कोस्ट लक्षात ठेवा. येस. चला नेक्स्ट. GS म्हणजे जनरल स्टडीज नाही, ग्लोबल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. GS1 ने कोणत्या वर्षापर्यंत जागतिक स्तरावर नेक्स्ट जनरेशन QR कोड सादर करण्याची योजना आखली आहे? म्हणजे बाय विच इयर डज ग्लोबल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन प्लॅन टू इंट्रोड्यूस नेक्स्ट जनरेशन QR कोड्स ग्लोबली? 2026, 27, 28 या 29? तर ह्याचं जे योग्य उत्तर असणार आहे इट इज 2027. येस, 2027 पर्यंत बघू शकता GS1 ग्लोबल स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन जे आहे ते नेक्स्ट जनरेशन QR कोड्स ग्लोबली लॉन्च करणार आहेत. नेक्स्ट. चागोस बेटे डॅशला सोपवण्यासाठी युकेने करार केला. भारताने या कराराचे स्वागत केले. मॉरिशस, मालदीव, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका. आता हे होते युके सायन्स डील टू हँड ओव्हर चागोस आयलंड. चागोस आयलंड हे युकेकडे होते. मग आता ते दुसऱ्या देशाला देणार आहे. ते कुठला देश आहे की ज्या करारावर स्वाक्षरी केली आणि भारताने स्वागत केले? तर इट इज, लक्षात ठेवा, मॉरिशस. हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे. असं पण येईल की चागोस बेट आहे कुठं? तर बघू शकता मॉरिशस जिथं आहे तिथंच आजूबाजूला चागोस बेट आहे. त्याच्यावर इंग्लंड जे युनायटेड किंगडम आहे त्याचं राज्य होतं आणि ते त्यांनी हँड ओव्हर केलेलं आहे मॉरिशसला. येस, चागोस. एप्रिल 2025 मध्ये जागतिक स्तरावरील अडचणी असून देखील भारताची निर्यात 12.7% वाढून डॅश झाली आहे. एवढं सारं ग्लोबल बघू शकता न्यूज घडत होते, भरपूर सारा वॉर झोन होता सगळीकडे. तरी पण बघू शकता की 2025 मध्ये जे एक्सपोर्ट आहे, एक्सपोर्ट जम्प्स फ्रॉम 12.7% पासून कितीपर्यंत झाले? ते 12.7% टू 73.5 अब्ज, 73.6 अब्ज, 73.7 अब्ज, 73.8 अब्ज डॉलर्स. तर लक्षात ठेवा, हे ऑप्शनच एवढे भयानक दिलेत की काहीच फरक नाही. पण सीधा लक्षात असावा 738 म्हणजे 73.8 अब्ज. 73.8 अब्ज जे बिलियन्स आहे तेवढं बघू शकता आपण निर्यात झालेली आहे. नेक्स्ट. पहिल्या फिफा युवा मालिका कोणत्या देशाने जिंकली? विच कंट्री वॉन द इनॉग्रल फिफा यूथ सिरीज? स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, पॅराग्वे, तुनिशिया. तर जे फिफा युवा यूथ सिरीज होती ती पॅराग्वे यांनी जिंकलेली आहे. इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फिफा. लक्षात ठेवा की कालचे 51 आणि आजचे 51 असे 102 सर्वच महत्वाचे आहेत. ऍक्च्युली मी जे बोलतोय की थोडंफार हे असेच प्रश्न आहेत की ते येण्याचे चान्सेस आहेत. आणि हे असं जनरल नुसतं करंट अफेअर्समध्येच नाही तर कुठल्या तरी विषयामध्ये देखील ते टाकतील. फॉर एक्झाम्पल असे काय काय आकडेवारी आहेत ते डिरेक्टली इकॉनॉमिक्समध्ये येऊ शकतं. म्हणून हे सब्जेक्ट स्पेसिफिक असले, जरी सब्जेक्ट स्पेसिफिक नुसारच आपल्याला अभ्यास करायचे, जरी हे करंट अफेअर्सचं दिसले प्रश्न दिसत असले तरी. तर पहिला फिफा युवा मालिका कोणत्या देशाने जिंकला? पॅराग्वे. नेक्स्ट. जपानने मोठ्या कंपन्यांना डॅश पर्यंत कार्बन ट्रेडिंग मध्ये सामील होण्यास भाग पाडणारा कायदा लागू केला आहे? 2026, 27, 28, 29. तर लक्षात ठेवा की हा प्रश्न असा येतो की कार्बन ट्रेडिंग कुठल्या देशाने सुरू केली? तर जपान. असा पण प्रश्न निघेल. आणि कंपल्शन केले की 2026 म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंतच आपल्याला म्हणजे त्यांना एक हे दिलं गेलेलं आहे, ऑब्लिगेशन दिलं की तुम्ही डिरेक्टली जॉईन करायचं आहे. येस, जपान या देशाने. नेक्स्ट. बॅटरी आधार उपक्रम कोणी सुरू केला? नितीन गडकरी, राजनाथ सिंग, पियुष गोयल, जितेंद्र सिंग. बॅटरी म्हणजे ज्या कारच्या बॅटरी असतात त्याच्या संदर्भातील प्रश्न आहे. तर इट इज जितेंद्र सिंग. येस.
जितेंद्र सिंग इज मंत्री आहेत त्याच्यातले. आणि बॅटरी आधार उपक्रम बघू शकता की त्यांनी सुरू केलेला आहे. येस. नेक्स्ट, DRDOने क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर QTRC चे उद्घाटन कुठे केले? पुणे, बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद. वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न की DRDOने क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरचे उद्घाटन कुठे केले? तर लक्षात ठेवा, इट इज इन दिल्ली. येस, DRDOने क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरचे उद्घाटन दिल्लीमध्ये केलं. येस. नेक्स्ट, दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक एड्स लस दिन साजरा केला जातो? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन परत. वर्ल्ड एड्स डे 1 डिसेंबरला बनवतो, पण वर्ल्ड एड्स वॅक्सिन डे कधी बनवतो? 12 मे, 14 मे, 16 मे, 18 मे. हा बघू शकता क्रक्स आहे या प्रश्नांमध्ये. इट इज 18 मे. आता हे मे महिन्यातलं करंट अफेअर्स होतं म्हणून सगळे मे ऑप्शन आहे. जर इथं फर्स्ट ऑप्शनच 1 डिसेंबर दिला असताना, मी सांगतोय 90% जनतांनी 1 डिसेंबरच मारला असता. 90 काय 99%. फक्त 1% जनतांनी विचार केला असता की वर्ल्ड एड्स वॅक्सिन डे दिलाय म्हणजे काहीतरी वेगळा आन्सर असू शकतो. इट इज 18 मे. येस, लक्षात ठेवा, 18 मे. भारताचा 37वा कसोटी कर्णधार कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑलरेडी हे जुनी करंट अफेअर्स आहे, पण आता रिसेंटली आहे आणि भरपूर टीका पण झालेली आहे, कारण आपण दक्षिण आफ्रिकेबरोबर ती टेस्ट सिरीज हारलेलो होतो. मग कोण आहे? KL राहुल, शुभमन गिल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह. तर इट इज, लक्षात ठेवा, मिस्टर प्रिन्स शुभमन गिल. येस, शुभमन गिल. आणि भरपूर त्यांचं जे कॅप्टन्सी होती ते भरपूर चर्चेत राहिलेली आहे, कारण कशा प्रकारे बॉलर्स आणि कुठल्या पण बॅट्समॅनला कुठल्या पण ऑर्डरला पाठवलं गेलेलं होतं, म्हणून भरपूर चर्चेत राहिली आहे, कारण दक्षिण आफ्रिकेने आपल्याला पूर्ण हरवून टाकलेलं आहे, म्हणून थोडंफार चर्चेत होतं. येस. नेक्स्ट, जागतिक वृत्तपत्र प्रेस दिन केव्हा स्थापन करण्यात आला होता? 1992, 93, 94, 97. वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे. येस, जागतिक वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे आहे जो कधी स्थापन करण्यात आला होता? 1993, 1993ला. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन ना, वर्ल्ड प्रेस डे नाही, फ्रीडम डे, वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे. जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबर, जागतिक एड्स वॅक्सिन दिवस 18 मे, वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे 1993ला सुरू करण्यात आला. लक्षात ठेवा. येस. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने व्यापारी समुदायांच्या सन्मानार्थ 5 मे हा दिवस व्यापारी दिन म्हणून घोषित केला? केरळ, तामिळनाडू, बिहार, उत्तराखंड. हा भरपूर मी थिअरीमध्ये पण शिकवलं, आपल्या करंट अफेअरची सिरीज आहे त्यात पण मी शिकवलेलं आहे. मला वाटतं जून महिन्यात, मे महिन्यातलीच घटना आहे. विच स्टेट गव्हर्नमेंट डिक्लेअर May 5 एज स्टेटस डे? तर लक्षात ठेवा, हा साऊथ इंडियाचा एक स्टेट आहे, इट इज तामिळनाडू, आणि MK स्टॅलिन त्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनीच हे डिक्लेअर केलेलं आहे. येस. नेक्स्ट, भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण IWAI ने त्यांचे नवीन कार्यालय कुठे स्थापन केले आहे? नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, श्रीनगर. इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी एस्टॅब्लिश केले न्यू ऑफिस, ते कुठं स्थापन केलेलं आहे ते विचारलं गेलेलं आहे. इट इज श्रीनगर. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट का? कारण तुम्ही मुंबई, विशाखापट्टणम असे ऑप्शन चूज कराल, पण श्रीनगर इज द आउट ऑफ द बॉक्स कुठेतरी ऑप्शन दिले आणि तोच आन्सर आहे, लक्षात ठेवायचा. वेअर हॅज द इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया एस्टॅब्लिश्ड इट्स न्यू ऑफिस? तर श्रीनगर. येस, इनलँड विचारले. 2025 ची सॅफ अंडर-19 फुटबॉल अजिंक्यपद कोणत्या राज्यात होत आहे? आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय या वेस्ट बेंगॉल. अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 ची साऊथ एशियन फुटबॉल असोसिएशन, SAFF म्हणजे, इट इज अरुणाचल प्रदेश. येस, सॅफ अंडर-19 जे फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा आहे ती अरुणाचल प्रदेशमध्ये होत आहे. नेक्स्ट, आसाममध्ये लॉन्च करण्यात आलेल्या AI अँकरचे नाव काय आहे? आसाममध्ये लॉन्च करण्यात आलेल्या AI अँकर लॉन्च इन आसाम. आरती, अंकिता, अनन्या, अमृता. खतरनाक ऑप्शन दिलेत. इट इज अंकिता. अंकिता इज अ AI टूल, लक्षात ठेवा. अंकिता इज अ AI अँकर लॉन्च इन आसाम. A फॉर आसाम, A फॉर अंकिता, A फॉर AI, असं लक्षात ठेवा. AAA. भारतातील कोणत्या राज्याने जहाजांसाठी देशातील पहिले समर्पित धोरण सुरू केले? विच स्टेट इन इंडिया इंट्रोड्यूस द कंट्रीज फर्स्ट डेडिकेटेड पॉलिसी फॉर शिप्स? शिप्ससाठी डेडिकेटेड पॉलिसी कुठल्या राज्याने हे केलेली आहे? महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, केरळ. तर लक्षात ठेवायचं, इट इज महाराष्ट्र. आता काय काय म्हणजे मी पण, माझंच पण तो शॉर्टकट असायचा की ऑप्शनमध्ये महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र मार्क करा, पण जर पहिली घटना काहीतरी दिली असेल तरच महाराष्ट्र मार्क करायचा, आणि जर सामाजिक घटना काहीतरी दिली असेल तर केरळ असतं आन्सर. म्हणजे ही तर सामाजिक घटना नाही, ही तर शिप्स रिलेटेड बघू शकता पॉलिसी आहे, आणि हे कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चरल आणि डेव्हलपमेंट रिलेटेड आहे, म्हणून महाराष्ट्र विल बी द बेस्ट आन्सर. येस. जर समजा सामाजिक काहीतरी असतं, पहिलं हे तिकडं झालं, पहिलं ते तिकडं झालं, तर अशामध्ये पहिलं जे तृतीयपंथीचं हॉस्पिटल आणि असं सगळं ते सगळं केरळला होतं, त्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी.
चला नेक्स्ट, दरवर्षी केव्हा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन नर्सेस डे ते नाईटिंगल म्हणून पण आपण साजरा करतो? 12 मे, 8 मे, 5 मे, 2 मे. तर नर्सेस डे आपण कधी साजरा करतो? तर लक्षात ठेवा 12 मे. येस, 12 मेला आपण साजरा करतो नर्सेस डे. येस. नेक्स्ट, दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंके कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंके कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बॅडमिंटन, बॉक्सिंग, आर्चरी, शूटिंग. येस, दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंके. येस, लक्षात ठेवा इट इज आर्चरी, तिरंदाजी. दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंके भरपूर चर्चेत होतं. स्पोर्ट्सवर एक प्रश्न कन्फर्म येणार आहे, मॅच द कॉलमला येईल. खेलरत्न अवॉर्ड येतील जानेवारीच्या करंट अफेअर्समध्ये आपण थिअरीमध्ये कव्हर केलंय. तो जर नाही आला तर असेच कुठले तरी असे देतील 4 स्पोर्ट्स प्लेयर आणि 4 स्पोर्ट्सचे नाव आणि मॅच द कॉलम देतील आपल्याला. मग दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंके लक्षात ठेवायचे आर्चरी. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या गॅबॉन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कोणी विजय मिळवला? ॲलन क्वाड बिली बॉय जे, ब्राइस ओलिगुई न्युअग्मा, जिंगपिंग, अली बोंगो ओडिम्बा. खतरनाक नाव आहे ताई. ब्राइस ओलिग्यू न्युएंग्मा. येस, हे गॅबॉन करून एक देश आहे, त्याचं बघू शकता प्रेसिडेंट झालेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे ब्राइस ओलिग्यू न्युएंग्बा. आपल्यालाच उच्चार करता येत नाही. 131वा स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला पंजाब नॅशनल बँकेने ग्राहक सेवा वाढवण्यासाठी आणि सायबर सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी QR कोड आधारित अभिप्राय प्रणाली आणि लाईव्ह चॅट असिस्टंट सादर केली आहे. पिहू सारथी मित्र दिशा. तर लक्षात ठेवा हे भरपूर आहे. पंजाब नॅशनल बँक चर्चेत होतं कारण त्याचं रिझनमध्ये पंजाब नॅशनल बँकचे मेहुल चोक्सी पळून गेले. त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँकचं इतिहास पण लक्षात ठेवायचा. पहिली जी बँक आहे स्वदेशी चळवळीने, पहिली बँक म्हणजे स्वदेशी नाही पण पहिली जी मोठी जी बँक बनलेली होती 1895च्या आसपास मला वाटतंय, 1894 का 1895 आहे. आणि लाला लाजपतराय वॉज द फर्स्ट होल्डर होते जे लाहोरला त्याची ब्रांच होती त्यात. इट इज पिहू एनहान्स कस्टमर सर्व्हिस त्यांनी सुरू केलेली आहे पंजाब नॅशनल बँक. वित्तीय वर्ष 2013-14च्या तुलनेत वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये भारताच्या अंतर्गत जलमार्गाने कितपत विक्रमी माल वाहतूक साध्य केली आहे? म्हणजे इनलँड वॉटरवेजनी 10 वर्षात कितपत म्हणजे हे केलेले प्रगती केलेली आहे? 5x, 8x, 10x, 12x. तर लक्षात ठेवा कितपट, इट इज 8x. लक्षात ठेवायचं 10 वर्षात 8 पटीने, 10 वर्षात 8 पटीने विकास केलेला आहे. लक्षात ठेवायचं. येस. नेक्स्ट, डॅश हे जगातील पहिले पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे शहर असेल. टू बी द वर्ल्ड्स फर्स्ट फुल्ली रिन्युएबल पॉवर सिटी. वाराणसी, पुणे, बेंगलोर, अमरावती. फर्स्ट फुल्ली रिन्युएबल पॉवर सिटी इट इज अमरावती. येस, आपला अमरावती नाही या लक्षात ठेवा, तेलंगणाचं आहे ते, सॉरी हैदराबादचं, आंध्र प्रदेशचं अमरावती आहे. वर्ल्ड्स फर्स्ट फुल्ली रिन्युएबल पॉवर म्हणजे अक्षय ऊर्जेवर चालणारे पहिले सिटी आहे जगातीला. वर्ल्ड्स फर्स्ट 100% येऊ शकतो अमरावती. येस. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून डॅश चेंज मेकर संस्थानांना यशराज भारती सन्मान प्रदान करण्यात आला आहे. 1, 2, 3, 4. म्हणजे आता लक्षात ठेवा महाराष्ट्र गव्हर्नर प्रेझेंट यशराज भारती सन्मान टू डॅश चेंज मेकर ऑर्गनायझेशन. तर इट इज 3 लोकांना दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा असं येईल की चेंज मेकर ऑर्गनायझेशन आहे. चेंज मेकर संस्थांनी जे कुठला सन्मान चेंज मेकर ऑर्गनायझेशनला देण्यात येतो महाराष्ट्राचे, तर यशराज भारती सन्मान. लक्षात ठेवा 3 लोकांना भेटला. कधी कधी हा प्रश्न डायरेक्टली आलाय म्हणून मी हा प्रश्न टाकलेला आहे. पंतप्रधानाच्या नमामि गंगे उपक्रमाचा सन्मान करण्यासाठी कोणी बिहारमध्ये मोदी स्मृती चिन्ह संग्रहालय स्थापन केले आहे? राशीकुमारी, केशव कुमार, यमुना सिकारिया, नितीश कुमार. तर लक्षात ठेवायचे की कोणी आणि कुठे हे विचारलंय. आपण पुन्हा एकदा बघू शकता. पंतप्रधानाच्या नमामि गंगे उपक्रमाचा सन्मान करण्यासाठी बिहारमध्ये राशीकुमारी, केशव कुमार, यमुना सिकारिया, नितीश कुमार. तर लक्षात ठेवा इट इज यमुना सिकारिया. नमामि गंगे प्रोजेक्टसाठी यमुना पुढे आल्या आणि प्राईम मिनिस्टरला बघू शकता की मोदी मेमेंटो म्युझियम इन बिहार. उपक्रमाचा सन्मान करण्यासाठी बिहारमध्ये मोदी स्मृती चिन्ह संग्रहालय स्थापन केले. येस, सन्मान करण्यासाठी कोणी? येस, यमुना सिकारिया. 2025-26 हंगामासाठी ऊसासाठी मंजूर रास्त व किफायतशीर म्हणजे FRP किती आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. राजू शेट्टी बघू शकता पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन करत राहतात FRP साठी. मग त्यानुसार आपल्याला माहित असलं पाहिजे कंपनीच्या दृष्टिकोनातनं की काय प्रकार किती आहे. 350 रुपये प्रति क्विंटल, 55 रुपये, 360, 370. 2025-26च्या हंगामासाठी लक्षात ठेवा इट इज 355
रुपये प्रति क्विंटल FRP जाहीर झालेली आहे. फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस FRP, त्याचा फुल फॉर्म पण बघा, फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस, 355 रुपये प्रति क्विंटल. नेक्स्ट, पहिले जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद वेव्स 2025 कुठे आयोजित केली जाणार आहे? ऑलरेडी आयोजित झाली होती BKC मध्ये, म्हणजे पुणे, मुंबई, बेंगलुरू, दिल्ली. इट इज मी डायरेक्टली बोललो BKC मध्ये झालेली, इट इज मुंबईमध्ये आहे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. येस, वेव्स. आता वेव्सचं डायरेक्टली फुल फॉर्म विचारू शकतात. तर फर्स्ट झालं हे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट, लक्षात ठेवा. वेव्सचं फुल फॉर्म पहिल्यांदा झालेलं आहे जगात, म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या IITने असे संशोधन केले आहे ज्यामध्ये एक यजमान प्रथिन आढळले आहे जे मानवी शरीराला हानी पोहोचवण्यापूर्वी जंतूंना मारण्यास मदत करते? इंग्लिशमध्ये पुन्हा वाचूया. विच IIT कंडक्टेड रिसर्च दॅट डिस्कवर्ड अ होस्ट प्रोटीन हेल्पिंग टू किल जर्म्स बिफोर दे हार्म द ह्युमन बॉडी? दिल्ली, कानपूर, मद्रास या मुंबई, असे जे असतात बघू शकता की हे जे आहे मुंबईने केलेलं आहे. मागच्या 51च्या सेटमध्ये आपण IIT मद्रास बघितलेला, ते कॅगवालं होतं. कॅग बरोबर ते AI टूल बरोबर ते ऑडिटिंग टूल जे बनवणार आहेत ते IIT मद्रास आहे, आणि जे जम्पसाठी किल करण्यासाठी आहे ते IIT बॉम्बे. नेक्स्ट, मुडीज कोणत्या देशाचा विकास दर प्रगत आणि उदयोन्मुख G20 राष्ट्रांमध्ये सर्वाधिक 6.5% असा ठेवेल असा अंदाज आहे? भारत, चीन, इंडोनेशिया, ब्राझील. विच कंट्रीज ग्रोथ रेट डज मुडीज प्रोजेक्ट टू बी हायेस्ट अमंग द ॲडव्हान्स अँड एमर्जिंग G20? लक्षात ठेवा, भारत. मुडीजने सांगितलं की भारताचा 6.5 राहील. आता लक्षात ठेवा, GDP ग्रोथ रेट इकॉनॉमिक सर्वेनुसार 6.4%. इकॉनॉमिक सर्वे आपला सांगतो, मुडीज 6.5 सांगतोय. लक्षात ठेवा, 2-3 ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक आठवड्यापूर्वी. इकॉनॉमिक सर्वेनुसार भारताच्या 6.4% आपला GDP ग्रोथ रेट असेल 25-26 साठी. मुडीजने सांगितले की 6.5. येस. 150वी आंतर संसदीय IPU सभा कुठे होणार आहे? ताशकंद मध्ये झालेली आहे, पुणे, मॉस्को या हे इंटर पार्लिमेंटरी युनियन बघू शकता, आणि इट इज इन ताशकंद. येस, उझबेकिस्तान, ताशकंद फाईल्स बघू शकता, लाल बहादूर शास्त्री, इट इज व्हेरी फेमस. एप्रिल 2025 मध्ये छत्तीसगडमधील मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी कोणत्या ठिकाणी राज्यातील पहिला सेमीकंडक्टर उत्पादन युनिटचा पायाभरणी केली? नवा रायपूर, बिलासपूर, दुर्गा, जगदलपूर. तर लक्षात ठेवा, इट इज नवा रायपूर. येस, नवा रायपूर. एप्रिल 2025 मध्ये छत्तीसगडमधील मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी कोणत्या ठिकाणी राज्यातील पहिला सेमीकंडक्टर उत्पादन युनिटची पायाभरणी केली? तर इट इज नवा रायपूर. येस. चला नेक्स्ट, भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय बार आणि पेय पदार्थ व्यापार प्रदर्शन इंडिया बार शो कुठे होणार आहे? म्हणजे झालेलं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे लोक आपले स्टुडंट लोक जे दारू बिरू पित असतील, स्टुडंट सगळेच, त्यांच्यासाठी लक्षात ठेवा सगळं. इंडियाज फर्स्ट एव्हर इंटरनॅशनल बार अँड बेवरेजेस ट्रेड शो. गोवा, मुंबई, बंगळुरू या गुरुग्राम. तर लक्षात ठेवा, इट इज हटके आन्सर आहे हा. गुरुग्राममध्ये, गुडगावमध्ये हा ठेवण्यात आलेला होता. इट इज व्हेरी युनिक की गुडगावमध्ये. लोक काय गोवा मारतील म्हणून गोवा फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे, बट इट इज गुरुग्राममध्ये झाला. नेक्स्ट, मध्य प्रदेशमधील कोणत्या जिल्ह्यात डॉक्टर भीमराव आंबेडकर वन्यजीव अभयारण्य स्थापन करण्यात आले आहे? सिओनी, शिवपुरी, सतना, सागर. हे सगळे जिल्ह्यांची नाव आहेत. म्हणजे कुठे अभयारण्य स्थापन करण्यात आले? इट इज सागर. यस, सागर जैसी आंखों का. लक्षात ठेवा, सागर, डॉक्टर भीमराव आंबेडकर. नुकतेच पद्मश्री पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय ख्यात्याचे लोकनृत्य कलाकार राम सहाय्य पांडे यांचे निधन झाले. त्यांनी कोणत्या लोकनृत्याचे प्रतिनिधित्व केले होते? व्हेरी इम्पॉर्टंट. या 102 प्रश्नांच्या सेटमध्ये पण सर्वात इम्पॉर्टंट. द इंटरनॅशनली रिनाउंड फोल्क डान्स आर्टिस्ट राम सहाय्य पांडे, अ पद्मश्री रिसिप्टेंट, पास्ट अवे. ही रिप्रेझेंटेड विच फोक डान्स? राय, लावणी, घुमर, बिहू. तर लक्षात ठेवा, इट इज राय. येस. आता ह्यांचं लक्षात ठेवायचं, राम सहाय्य पांडे, राय, पद्मश्री अवॉर्ड भेटलेला त्यांना. येस. अलीकडेच माजी कसोटी फलंदाज विल पुकोव्स्की यांनी वयाच्या 27व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे? दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड. लोकांचे इथं करिअर सुरू नाही झाले आपल्यासारख्या लोकांच्या 27व्या वर्षी, ह्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती पण घेतली. इट इज ऑस्ट्रेलिया. म्हणजे जग कुठं चाललंय हे आपल्याला थोडंफार बघणं गरजेचं आहे. इथं लोकांचे करिअर सुरू नाही झाले, भारतीय म्हणजे क्रिकेटर लोकांचे पण. यांनी 27व्या वर्षी रिटायरमेंट पण घेतली, म्हणून हा थोडा चर्चेतली व्यक्ती आहे, लक्षात ठेवायचं. येस, विल
विल पुकोस्की टेस्ट बॅट्समन, फॉर्मर टेस्ट बॅट्समन होते. माझी कसोटी आहे, टेस्टवाला आहे आणि ऑस्ट्रेलियाचा रिप्रेझेंट करत होता. सप्टेंबर 2024च्या अखेरीस भारताच्या बाह्य कर्ज आणि जीडीपी गुणोत्तर किती होता? डेप्थ टू जीडीपी रेशो म्हणजे जीडीपीच्या किती टक्के आपला डेप्थ आहे. अमेरिकेचं मी कालच्या लेक्चरला सांगितलं की अमेरिकेचा डेप्थ रेशो एवढा वाढत चाललेला आहे की 10 वर्षानंतर भारताची जेवढी जीडीपी आहे त्याच्यापेक्षा हाफ त्यांना फक्त लोनच द्यायला लागणार आहे, इंटरेस्ट. मग किती टक्के भारताचा डेप्थ रेशो आहे सप्टेंबर 2024चा डेटानुसार, नॉट 25चा? 18.8, 19.4, 20.2, 19. तर लक्षात ठेवा इट इज 19.4. येस, 19.4 लक्षात ठेवा. जीडीपी जर समजा 100 रुपये असेल तर 19.4 आपला डेप्थ आहे, म्हणजे कर्ज आहे आपल्यावर. येस. भाई डेप्थ रेशो ॲट द एंड ऑफ सप्टेंबर. येस, ओके. आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार फायनान्शियल इयर 24 मधील याच कालावधीच्या तुलनेत फायनान्शियल इयर 25च्या पहिल्या 8 महिन्यात एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या प्रवाहाचा वर्ष दर वर्ष वाढ किती आहे? एका वर्षात विचारलंय. FY 25-24 पासून 25 पर्यंत याच काळात 8 महिन्यात 12.5%, 15.3, 17.9, 20.4 हे डायरेक्टली आकडे लक्षात ठेवा. 17.9. येस, 18%च्या आसपास आहे, 17.9. आणि सर्वात जास्त पण आपण लक्षात ठेवा की सिंगापूर आहे. सिंगापूर पासपोर्टमध्ये पण फर्स्ट आहे, एफडीआय इन्व्हेस्टमेंटमध्ये पण भारत फर्स्ट आहे. सर्वात जास्त एफडीआय इन्व्हेस्टमेंट कुठे होते तर मुंबईत होते, म्हणजे महाराष्ट्रात होते, लक्षात ठेवा. येस. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व प्रदर्शनात महाराष्ट्रातील कोणत्या थीमचे प्रतिनिधित्व केले जाईल? म्हणजे हे ऑलरेडी मागच्या वर्षीचं आहे, पण ऑलरेडी झालेलं आहे रिपब्लिक डे. विच थीम फॉर महाराष्ट्र विल बी रिप्रेझेंटेड इन द टॅब्ल्यू ॲट द भारत पर्व एक्झिबिशन? पुस्तकांचे गाव, फुलांचे गाव, मदांचे गाव, महिला सक्षमीकरण. लक्षात ठेवा, मदांचे गाव. येस, विलेज ऑफ हनी. विलेज ऑफ हनी काहीतरी मला वाटतंय काय, मला लक्षात येत नाही, म वर्णच नाव आहे, महाबळेश्वरला आहे, मांगूर का काहीतरी आहे जे नाव, विलेज ऑफ हनी म्हणून हे आहे. महाराष्ट्रातील किती लोकांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत? येस, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. 11, 12, 15, 14. इट इज, लक्षात ठेवा, 14. महाराष्ट्रातील 14 लोकांना पद्म पुरस्कार भेटलेले आहेत, लक्षात ठेवायचं आहे. डेटा विसरायचाच नाही आहे, हा 11 तारखेपर्यंत ॲटलिस्ट विसरायचा नाही आहे. ऑलरेडी मी ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये पण पद्म पुरस्कार पूर्ण ऑलरेडी शिकवले आहेत, किती लोकांना किती हे भेटले, पद्मविभूषण किती आहे, पद्मश्री किती आहे, पद्मभूषण किती पुरस्कार भेटले, ते ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे याच्यावर. येस, चला नेक्स्ट. महाराष्ट्रातील दुसरे कवितेचे गाव म्हणून कोणत्या गाव घोषित करण्यात आले आहे? भिल्लार, जकातवाडी, उपदांडा, शिरवाडे. तर लक्षात ठेवा इट इज शिरवाडे. दुसऱ्या, विच विलेज हॅज बीन डिक्लेअर्ड एज अ सेकंड पोएट्री विलेज इन महाराष्ट्र? सेकंड पोएट्री विलेज शिरवाडे. येस. केंद्रीय पुरातत्व सल्लागार मंडळीची 38वी बैठक डॅशमध्ये आयोजित होणार आहे? नवी दिल्ली, मुंबई, जयपूर, पटना. लक्षात ठेवा, सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ आर्किओलॉजी मग कुठं होणार? नवी दिल्ली येथे. येस. हा जे लेक्चर आहेत, ज्यांनी कालचा पण लेक्चर बघितला नसेल त्यांना सांगतो की फास्ट फॉरवर्डमध्ये बघा तुम्ही हा लेक्चर. येस. आणि बाकीचे पण राहिलेले असतील ते पण बघून घ्या. एअर इंडिया सॅट्सने डॅश विमानतळावर लॉजिस्टिक पार्क सुरू केला? बेंगलुरू, दिल्ली, मुंबई, कोलकाता. आणि सर्वात मोठा जे लॉजिस्टिक पार्क होता इट इज बेंगलुरू. येस, याची थिअरी पण मी प्रॉपरली शिकवली. आपले जे करंट अफेअरचे नोट्स पण आहे जे ऑफलाईन स्टुडंटला भेटतात, ऑनलाईनमध्ये PDF आपले कुठेतरी मार्केटमध्ये फिरत असेल त्यात पण ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. एप्रिल 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन म्हणजे इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन बुद्ध, धम्म आणि ईशान्य भारताची संस्कृती या 2 दिवस परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले? गंगटोक, नामसाई, शिलाँग, इम्फाल. तर लक्षात ठेवायचे बुद्ध परिषद इट इज नामसाई. येस. वेअर इज द इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन होल्डिंग द 2-day कॉन्क्लेव्ह टायटल बुद्ध, धम्म अँड कल्चर ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया? नामसाई. नुकतेच निधन झालेले MT वासुदेवन नायर कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे? पॉलिटिक्स अँड पत्रकारिता, विज्ञान, लिटरेचर, सिनेमा या खेळ. हा काल पण प्रश्न मला वाटतं झालेला होता. इट इज लिटरेचर अँड सिनेमा. कारण हा भरपूर चर्चेत प्रश्न होता. प्रत्येक महिन्याचं जर आपण कंपायलेशन काढलं तर 2 महिन्यात सलग दिसतोय हा प्रश्न. नागालँड सुपर लीग 2025चे उद्घाटन कोणी केले? झोरमतांगा, माणिक साहा, नेफ्यू रिओ, बिरेन सिंग. तर लक्षात ठेवा इट इज नेफ्यू रिओ. येस. कुठला? नागालँड. येस, नागालँड सुपर लीगचं जे आहे नेफ्यू रिओ ड्रिंक पण असते, लक्षात ठेवा, ते आपण भेटतं. जागतिक अग्निशक्ती निर्देशांक म्हणजे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. जागतिक अग्निशक्ती निर्देशांक कोणता देश अव्वल आहे? चीन, रशिया, अमेरिका, जर्मनी. तर इट इज, लक्षात ठेवा की USA. ऑलवेज
USA इज द फर्स्ट, लक्षात ठेवायचं आहे. रशिया इज द सेकंड, तिसरा चायना आहे, चौथा भारत आहे. येस, पाकिस्तान 9व्या काहीतरी आहे. प्रजासत्ताक दिन परेड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट झाकीसाठी प्रथम पारितोषिक कोणत्या राज्याला मिळाला? आंध्र प्रदेश, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, गुजरात. लक्षात ठेवा, इट इज उत्तर प्रदेश. येस, उत्तर प्रदेश. येस, डिरेक्टली. नेक्स्ट, पंतप्रधान मोदीच्या हस्ते नवीन केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेचा इमारतीची पायाभरणी कुठे झाली? बेंगलुरू, मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद. पंतप्रधान मोदीच्या हस्ते नवीन केंद्रीय आयुर्वेद, आणि हा प्रश्न आल्यावर लक्षात ठेवायचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं पण हे झालं न्यू दिल्लीमध्येच झालं, आणि आयुर्वेदिक रिसर्च इन्स्टिट्यूट पण न्यू दिल्लीमध्ये झालं. हे 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नेक्स्ट, 21व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव कोणत्या लक्ष्य देश आहे? विच कंट्री इज द फोकस कंट्री ॲट द 21st थर्ड आय एशियन फिल्म्स? भूटान, दक्षिण कोरिया, जपान, इंडोनेशिया. जे थर्ड आय जे हे आहे त्याच्यात दक्षिण कोरिया, आणि दक्षिण कोरियामध्येच बघू शकता की मोठं वाळवंट नाही, आग लागलेली ॲक्च्युली, वाळवंट नाही. येस, तिथं आपण फायर हे बघितलं. नेक्स्ट, ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियात ॲथलेटिक्स आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. हू हॅज बीन अपॉइंटेड एज अ चेअरपर्सन ऑफ द ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया ॲथलेटिक्स कमिशन? PT उषा, अंजू बॉबी जॉर्ज, मेरी कॉम, हिमा दास. तर इट इज अंजू बॉबी जॉर्ज. येस, अंजू बॉबी जॉर्ज. 97वा अकॅडमिक अवॉर्ड्स, त्यालाच आपण ऑस्कर बोलतो. लक्षात ठेवा, हा प्रश्न येण्याचा चान्स आहे. 2024चे जे अवॉर्ड्स आहेत, म्हणजे 25ला डिक्लेअर झाले, 24च्या नॉमिनेशननुसार. बेस्ट पिक्चर, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस. हे जर मी भरपूर वेळा ऑफलाईनमध्ये पण शिकवलं. लक्षात ठेवा की बेस्ट पिक्चर इट इज अनोरा, एचा सी, फर्स्टचा सी, सगळेच ऑप्शन आहेत, लक्षात ठेवा. बेस्ट ॲक्टर जे आहेत, आणि हे ॲड्रिन ब्रॉडी, आणि हे सगळं लक्षात ठेवा, मायकी मॅडिसन. तर हे चारही पण लक्षात ठेवायचं. डायरेक्ट आन्सरच सांगतो. तिसरा म्हणजे बेस्ट पिक्चर जे आहे ते अनोरा आहे. त्याच्यानंतर बेस्ट डायरेक्टर आहे जे CN बेकर आहेत, जे अनोराचेच डायरेक्टर आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बेस्ट ॲक्टर जे आहेत ते ॲड्रिन ब्रॉडी, ॲक्टर, बेस्ट ॲक्टर ॲड्रिन ब्रॉडी. आणि बेस्ट ॲक्ट्रेस आहे ते मायकी मॅडिसन, ॲक्ट्रेस. आता नावावर वाटत असेल स्त्री आहे पुरुष आहे म्हणून डाऊट होणार, म्हणून मी अशा प्रमाणात दिलेलं आहे. तर बेस्ट पिक्चर अनोरा, लक्षात ठेवा. बेस्ट डायरेक्टर सीन बेकर, अनोराचेच डायरेक्टर आहेत. बेस्ट ॲक्टर ॲड्रियन ब्रॉडी ॲक्टर आहेत. आणि मायकी मॅडिसन जे आहेत ते बेस्ट ॲक्ट्रेस आहेत. येस, लक्षात ठेवायचं आहे. चला, याच बघू शकता की टोटल जे कालचं 51 प्रश्न, आजचे 51 प्रश्न, डिरेक्टली हे रिव्हिजन करा. डिरेक्टली पुढच्या आठवड्यात सीधा परीक्षा आहे. पुढच्या आठवड्यात लक्षात ठेवा 11 ते 12 मध्ये परीक्षा देऊन या. 1 वाजता आपण इकडे ॲनालिसिस करणार आहोत पेपरचा, म्हणजे हे संभावित आन्सर की जे आहे आपण काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर मग पेपर कसा होता, डिफिकल्टी लेवल काय होती, किती अटेम्प्ट्स लोकांचे झाले, ॲव्हरेज अटेम्प्ट काय झाले, बाकीच्या लोकांचे काय हे आहे. जसं माझ्यासारखे शिक्षक लोक आहेत ते पण परीक्षा देत आहेत, मग त्यांचं कसं मत आहे या पेपरला घेऊन, त्या सगळंचे आपण विशेष ॲनालिसिस घेऊन येणार आहोत पुढच्या आठवड्यात संडेलाच. तसेच आपले लाईव्ह लेक्चर पण जे चालणार आहे उद्यापासून, जे 5 दिवस टोटल आहे की डेली 1 वाजताचा लाईव्ह आहे, तो पण तुम्ही अटेंड करा 1 वाजताचा लाईव्ह, कारण त्याच्यातनं कुठेतरी 200-300 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभ्यास करत राहा सगळ्यांनी. ऑल द बेस्ट.